वगैरे मारलेलं आहे, ते सगळं स्वच्छता होऊन जाईल. आणि याचं वॉटर प्युरिफायरचं पण काम सांगितलेलं आहे. आणि टाक्या वरची टाकी साफ झाली का इकडल्या पण सगळ्या टाक्या साफ करू. मी बघितलं की जसे वळसे पाटील सर आमच्या हॉस्टेलला येऊन गेले आणि असं नाही की ते आत्ताच आले, आधी पण जसे कोणते पण प्रॉब्लेम जेव्हा जेव्हा त्यांच्या निदर्शनास आले त्यांनी ते असतील किंवा पूर्वाते असतील त्यांनी सर्वांनी आमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा प्रयत्न केलाय. पण ह्या सगळ्या गोष्टीचा काही लोक त्यांचा मिसयूज करताय साहेबांबद्दल आणि त्यांच्या ते पण जे ग्रुप आहे त्यांच्याबद्दल रॉंग मेसेजेस स्प्रेड करताय. तर आम्ही सगळ्या म्हणजे साहेबांनी 35 वर्षापासून जो विश्वास आंबेगाव तालुक्यातल्या लोकांमध्ये निर्माण केलेला आहे त्या विश्वासाला तडा जाऊ नये म्हणून आम्ही हा व्हिडिओ म्हणजे याच्याद्वारे हा मेसेज सांगतोय की साहेबांनी कधीच आम्हाला दुर्लक्ष केलं नव्हतं. फक्त काही टेक्निकल अडचणींमुळे त्यांच्यापर्यंत आमचे मेसेजेस पोहोचले नाही, जे की आता सगळ्या प्रॉब्लेम सॉल्व्ह केल्या. तर मी सगळ्यांना विनंती करते की जे जे असे मेसेजेस स्प्रेड करतात ते रील्स बनवताय, स्पेशली 2 दिवसाआधीची मी _आंबेगावकर 3 या आयडी या इन्स्टा आयडी वरून जे व्हिडिओज बनवले गेले होते, तर तशा आयडीजला आणि व्हिडिओजला जास्तीत जास्त रिस्ट्रिक्ट करा. कारण सरांनी आणि त्यांच्या टीमने पूर्णपणे आमचे साथ दिले, पूर्णपणे आमच्या सोल्युशन्स मार्गी लावल्यात. हेच आम्हाला 2 दिवसाआधी जे प्रोटेस्ट सुरू केला होता त्याच्या अगदी 20 मिनिटात जे दिलीप वळसे पाटील सरांचे जे पीए होते ते इथे येऊन त्यांनी आमच्या सर्वांशी संवाद साधला, आमचे जे प्रॉब्लेम्स होते ते ऐकून घेतले आणि लगेच आश्वासन दिलं की ते लगेच दुसऱ्या दिवशी ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करतील. आणि लगेच दुसऱ्या दिवशी 8 वाजता ते प्रॉब्लेम सगळे सुरुवात करण्यात आली होती ते सॉल्व्ह करायला. आम्ही तर त्यांना 2च दिवसांचा टाइम दिला होता, पण तरी सुद्धा त्यांनी एकच दिवसात नियर बाय 90% प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेत आणि ते स्वतः सुद्धा आता इथे भेट देऊन गेले. तर त्याच्यासाठी खूप खूप धन्यवाद. सगळ्यात पहिले तर आम्ही आमच्या हॉस्टेलला पाण्याची खूप जास्त प्रॉब्लेम होता, त्यासाठी आम्ही प्रोटेस्ट केलेलं. आणि आमचं प्रोटेस्ट एवढंच होतं की आम्हाला कॉलेजपर्यंतच ठेवायचं होतं, पण ते माहीत नाही बाहेरून लोक आले, त्यांनी शूट वगैरे केल्यामुळे आमचं प्रोटेस्ट फक्त पाण्यासाठीच होतं. पण काही लोकांनी ते शूट करून ते अपोजमध्ये यूज केलं आणि विनाकारण ज्या गोष्टी आम्ही बोललो पण नाही त्या गोष्टी व्हायरल केल्यात त्यांनी. जसं की 2 दिवस तुम्ही कॉलेजला आलं नाही, गेलं नाही तर काही होणार नाही, असल्या गोष्टी पसरवल्यात बाहेर, जे आम्ही कधीच बोललो नाही. आमचं फक्त प्रोटेस्ट पाण्यासाठीच होता, पण काही लोकांनी त्याचा पूर्ण मिसयूज केला. गेटच्या बाहेरून शूट केल्या त्या सगळ्या गोष्टी आणि व्हायरल केल्यात सगळीकडे. आता सर आले होते. आता तुम्हाला दिलीप वळसे पाटील आले होते, ते भेटलेत, तुमच्याशी काय चर्चा झाली त्यांची? आता त्या प्रोटेस्टनंतर 2 दिवसात आमचे ऑलमोस्ट सगळे 90% ऑलमोस्ट 90% प्रॉब्लेम्स आमचे सॉल्व्ह झाले आहेत. पाण्याचा प्रॉब्लेम होता आम्हाला, तो नेक्स्ट डेला मॉर्निंगलाच लगेच सॉल्व्ह केला आहे. आता आम्हाला पाण्याचा पण प्रॉब्लेम नाही. इवन आम्ही फक्त पाण्यासाठी प्रोटेस्ट करत होतो, पण आमचे जेवढे पण बाकीचे जे प्रॉब्लेम्स होते, जसं की सोलार बंद होतं आमचं, ते सोलार फिल्टर, त्या सगळ्या गोष्टी आम्ही न सांगता त्या गोष्टी रिपेअर करण्यात आल्या आणि आम्हाला हव्या त्या गोष्टी आता प्रोव्हाइड करता येते. प्लस सराउंडिंगचं पूर्ण साफसफाई त्यांनी केलेली आहे, ज्या आम्ही मागितलं पण नव्हतं, त्या पण गोष्टी सगळ्या त्यांनी प्रोव्हाइड केल्या. सो त्यासाठी त्यांचे खरंच मनापासून आभार मानते.